या ई लर्निंगच्या सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी जनरल सायन्स या विषयाला सुरुवात करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, हे आहे तुमचं इयत्ता 8वीचं पुस्तक। यावर्षी इयत्ता 8वी मध्ये आपण 19 धड्यांचा अभ्यास करणार आहोत। त्यापैकी पहिला धडा आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। विज्ञानाचा कुठलाही धडा शिकताना मागील वर्षीच्या इयत्तेशी त्याचा सहसंबंध असणार आहे, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं महत्त्वाचं। आपला पहिल्या धड्याला सुरुवात करूया। लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। आपण आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या खोल्यांची रचना केली आहे। 5वी साठी वेगळा वर्ग, 6वी साठी वेगळा वर्ग, त्यातही सेमी इंग्लिश साठी वेगळा वर्ग आणि मराठी माध्यमासाठी वेगळा वर्ग। अशा प्रकारचं वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला विद्यार्थिनींना त्यांच्या वेळापत्रकानुसार त्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकवायला सोपं जातं। हीच पद्धत सजीव सृष्टी आणि त्यांचं वर्गीकरण करण्यामागे नक्कीच असणार आहे। आता बघा, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन का? ज्या पद्धतीनं आपण आपल्या शाळेतल्या मुलींचं वर्गीकरण हा एक भाग पाहिला, तसंच प्राणीसृष्टीचंही वर्गीकरण का करावं? लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन्स, फूड इंजेक्शन्स, डिफेन्स एटसेट्रा. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. मागच्या इयत्तेत आपण पाहिलंय की आपण वेगवेगळ्या सजीवांचा जो अभ्यास करतोय त्यांच्यामध्ये आढळून आलेलं अनुकूलन जेव्हा अभ्यासतोय तेव्हा त्यांचा भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहणाच्या पद्धती, संरक्षण ही कारणं वेगळी वेगळी असू शकतील। अनुकूलन साधताना एकाच सजीवांच्या जातींमध्ये विविधताही असू शकेल, जसं की आपल्याकडे असणाऱ्या वनस्पती आणि जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या वनस्पती ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात। अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन हा मुद्दा बघतोय। हा मुद्दा पाहण्यापूर्वी मी थोडंसं तुमचं लक्ष इतिहासाकडे ओढणार आहे। बघा, कार्ल लिनियस या शास्त्रज्ञानं सजीव सृष्टीला 2 सृष्टीमध्ये विभागलं। सर्व सजीवांना त्याने 2 सृष्टीत विभागलं, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया अशी या 2 सृष्टींची नावं होती। त्यानंतर हेकेल या शास्त्रज्ञानं 1866 साली याच सर्व सजीवांना 3 सृष्टीमध्ये विभागलं, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स अशा प्रकारच्या त्या 3 सृष्टी होत्या। त्यानंतर 1925 साली चॅटन या शास्त्रज्ञानं पुन्हा सजीवांचे 2च गट केले। पहिला होता प्रोकॅरियोट्स आणि एक आहे युकॅरियोट्स, म्हणजे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। 1938 मध्ये कोपलँडने 4 सृष्टींमध्ये सजीवांची विभागणी केली आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स। अशा प्रकारे इतिहासात आत्तापर्यंत जैवविविधता आणि वर्गीकरण यांच्या पद्धती ह्या बदलत आलेल्या आहेत। 2011च्या जनगणनेनुसार 87 दशलक्ष जाती सजीवांच्या पृथ्वीवरती आढळून आलेल्या आहेत। हा प्रचंड मोठा आकडा आहे आणि ह्या सर्व सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे गट, त्यांचे उपगट, जसं आपल्या शाळेत आपण आपल्या विद्यार्थिनींचे केलेत तसं करणं संयुक्तिक ठरेल आणि म्हणून ह्या सर्वांचं क्लासिफिकेशन ही एक गरज ठरली आहे। रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर या शास्त्रज्ञानं, जो अमेरिकेचा एक इकॉलॉजिस्ट होऊन गेलाय, त्याने 1969 साली सजीवांची 5 गटांत विभागणी केली आहे आणि हेच 5 गट यावर्षी आपण शिकणार आहोत। बघा, त्याने 5 क्रायटेरिया लावलेत वर्गीकरणासाठी की सजीवांना
वेगवेगळ्या गटांमध्ये टाकायचं आहे तर त्याच्यासाठी काही वेगळे क्रायटेरिया असायला हवेत. मग ते काय असायला हवेत? तर पहिला क्रायटेरिया होता कॉम्प्लेक्झिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. पेशीची रचना कशी आहे त्यावरून सजीवांचं वर्गीकरण करायचं. त्यानंतर कॉम्प्लेक्झिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, सजीवांचा प्रकार कसा आहे, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, ते एकपेशी आहेत, अनेक पेशी आहेत. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, पोषणाचा प्रकार, जसं की वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, आपण 7वीला पाहिलं आहे. तसं काही सजीव हे अन्नग्रहणासाठी इतर सजीवांवर अवलंबून आहेत, वनस्पतींवर अवलंबून आहेत, प्राण्यांवर अवलंबून आहेत. मग पोषणाच्या प्रकारानुसार त्यांचं वर्गीकरण केलं. त्यानंतर लाईफस्टाईल, जीवनाची पद्धती, जीवन जगण्याची पद्धती. उत्पादक असतील वनस्पती, प्लांट्स प्रोड्युसर्स, ॲनिमल्स कन्झ्युमर्स, आणि फंजी डिकम्पोजर. फंजाई डिकम्पोजर्स आहेत, विघटक, ज्यांना आपण कवके असंही म्हणतो. आणि प्राणी हे भक्षक आहेत, कन्झ्युमर्स आहेत, ग्राहक आहेत. आणि त्यानंतर 5वा मुद्दा वर्गीकरणाचा, 5वा निकष फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजेच वर्गानुवंशिक संबंध. जसं की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, म्हणजे आधी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी. प्रोकॅरियोट्सपासून युकॅरियोटकडे जाताना त्यात झालेले सहसंबंध त्यात असणारे, आणि त्यानंतर सिंगल सेलपासून मल्टी सेलपर्यंत जाताना त्यात झालेले बदल, त्याचे एकमेकांशी असलेलं नातं, या सर्व 5 निकषांचा विचार करून विटाकर याने सजीवांचं 5 सृष्टीत म्हणजेच पंचसृष्टी वर्गीकरण केलं आहे, ज्याला 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. 5 किंगडम क्लासिफिकेशनचा चार्ट आपण जरा बारकाईने बघूया. यात आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सर्व सजीव, सर्व सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या सर्व सजीवांना 2 गटांमध्ये विभागलंय. पहिला आहे प्रोकॅरियोट आणि दुसरा आहे युकॅरियोट. आता आपण फक्त प्रोकॅरियोटच्या बाबतीत बोलूया, जे आधी केंद्रके आहेत. त्यात एकच प्रकार आहे युनिसेल्युलार, म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये फक्त एकपेशीय प्राणी आहेत. मग आपण असा विचार केला की 87 दशलक्ष सजीव जर पृथ्वीवर राहत असतील तर प्रोकॅरियोट्समध्ये जेवढे एकपेशीय प्राणी आहेत ते सर्व एकाच किंगडममध्ये मोडतात, ज्याचं नाव आहे मोनेरा. याचाच अर्थ सर्व प्रोकॅरियोट्स हे युनिसेल्युलर आहेत आणि ते सर्व मोनेरा नावाच्या किंगडममध्ये येतात. प्रोकॅरियोट्स इथे आपला कंप्लीट झाला. म्हणजेच आता प्रोकॅरियोट्सच्या बाबतीत कुठलीही शंका नाही. सर्व प्रोकॅरियोट्स हे युनिसेल्युलर आहेत आणि ते किंगडम मोनेरामध्ये मोडतात. त्यानंतर आपण जाणार आहोत युकॅरियोट्सकडे. सजीवांचं जे दुसरं वर्गीकरण आहे युकॅरियोट्स. युकॅरियोट्स हे दुसरं वर्गीकरण आहे सजीवांचं. यात पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतोय युनिसेल्युलर आणि दुसरा आहे मल्टीसेल्युलर. बघा, पहिला प्रकार युनिसेल्युलर, दुसरा प्रकार मल्टीसेल्युलर. म्हणजे युकॅरियोट्सचे 2 प्रकार पडले, युनि आणि मल्टी. मात्र प्रोकॅरियोट्समध्ये मल्टीसेल्युलर नाही, फक्त युनिसेल्युलरच आहेत. म्हणजे युकॅरियोट्सचे 2 प्रकार, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग युकॅरियोट्समध्ये जेवढे सजीव युनिसेल्युलर आहेत ते सर्व प्रोटिस्टा नावाच्या किंगडममध्ये जातात. आत्तापर्यंत आपण ह्या 87 दशलक्ष प्राण्यांपैकी जे प्रोकॅरियोट्स आहेत आधी केंद्रकी, ते सर्व युनिसेल्युलर मोनेरा नावाच्या किंगडममध्ये जाणार आहेत. आणि जे युकॅरियोट्स आहेत त्याचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला आपण युनिसेल्युलर बघतोय,
त्यात जे युनिसेल्युलर आहेत ते सर्व प्रोटिस्टा नावाच्या किंगडममध्ये जाणार आहेत. हळूहळू प्राण्यांची विभागणी होतीये. आता उरलाय बी म्हणजेच मल्टीसेल्युलर. या मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम येतात. मल्टीसेल्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त पेशी आहेत, बहुपेशीय. मल्टीसेल्युलरमध्ये 3 किंगडम येतात: फंगाय, प्लांटी, ॲनिमलिया. कवके, वनस्पती आणि प्राणी. आता कवके, फंगाय, त्यांना कसं आपण वेगळं करणार? 3 नंबरच्या किंगडममध्ये सर्व प्रकारचे फंगाय येणार ज्यांना सेल वॉल प्रेझेंट आहेत, बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना सेल वॉल आहे म्हणजे प्लांट सेल सारख्या त्यांच्यामध्ये सेल वॉल आहेत, पण ते फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण जे वनस्पती करतात ते फंगाय करू शकत नाहीत. आणि मग म्हणून ते सर्व किंगडम 3 मध्ये मोडतील. सेल वॉल आहे पण फोटोसिंथेसिस नाही असे सर्व फंगाय या सृष्टीमध्ये, या किंगडममध्ये मोडणार आहेत. आता 2 सृष्टी उरलेल्या आहेत. एक आहे प्लांटी आणि एक आहे ॲनिमलिया. प्लांटीमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ऑर्गॅनिझम परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे ऑर्गॅनिझम्स फोटोसिंथेसिस करू शकेल. हे महत्त्वाचं आहे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतील आणि त्या सर्व वनस्पती आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग असे सर्व कशामध्ये मोडणार आहेत? प्लांटीमध्ये. आणि उरलेले सर्व जे मोनेरामध्ये नाहीत, जे प्रोटिस्टामध्ये नाहीत, जे फंगायमध्ये नाहीत, जे प्लांटीमध्ये नाहीत, ते सर्व ॲनिमलियामध्ये जाणार आहेत, 5व्या किंगडममध्ये. ॲनिमलिया. आणि त्याचं महत्त्वाचं निकष आहे की त्यात सेल वॉल नसणार आहे. नो सेल वॉल, पेशी भित्तिका नाही त्यात. असं हे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचे 2 प्रकार: प्रोकॅरियोट, युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये सर्व एकपेशीय येतात, त्याला म्हणतात मोनेरा. युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. पण युकॅरियोट्समध्ये जे युनिसेल्युलर आहेत ते सर्व प्रोटिस्टा आहेत. आणि मल्टीसेल्युलरमध्ये ज्यांना सेल वॉल आहे पण फोटोसिंथेसिस करता येत नाही ते फंगाय आहेत. ज्यांना सेल वॉल आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया प्रकाश संश्लेषणाची होते, ते सर्व प्लांटी. आणि ज्यांच्यात सेल वॉलच नाही ते सर्व ॲनिमलिया नावाच्या किंगडममध्ये मोडणार आहेत. तर या पद्धतीनं आपण या सर्व किंगडमचा अभ्यास केला आहे. आता प्रत्येक किंगडमचं एक वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते मी तुम्हाला सांगितलं आहे की मोनेरामध्ये कशा प्रकारचं तुम्हाला मोनेराच्या सजीवांना कसं ओळखता येईल, प्रोटिस्टाच्या सजीवांना कसं तुम्ही ओळखू शकाल, त्यात कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या त्यांना इतर गोष्टींपासून वेगळं करतात. आणि विटाकरच्या ह्या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये ते त्या 5 सृष्ट्यांमध्ये मोडले जातात. मोनेरामध्ये सर्वात पहिलं जे लक्षण आपल्याला ओळखायचं आहे ते आहे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सर्व सजीव एकपेशीय असतात 100%. दे मे बी ऑटोट्रॉफिक और हिटरोट्रॉफिक. दुसरा निकष आहे ते स्वयंपोषीही असू शकतात आणि ते परपोषीही असू शकतात. तिसरा मुद्दा आहे these are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. हे आधी काळातील पेशी असून पटलबद्ध केंद्र किंवा त्यांना पेशी अंगके नसतात. हा तिसरा निकष आहे. या 3 निकषांवरून आपण मोनेरा ओळखू शकतोय. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, दे मे बी ऑटोट्रॉफिक और हिटरोट्रॉफिक, दे आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस
और सेल न्यूक्लियस, सेल ऑर्गेनेल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाही आहेत. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा यासाठी जी लक्षणं आपल्याला सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची आहेत ती आहेत, प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोटिस्टा सृष्टीतील सर्व सजीव हे एकपेशीय असतात. पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. जसं पटलबद्ध केंद्रक कशात नसतं तर ते मोनेरामध्ये, पण प्रोटिस्टामध्ये मात्र ते पटलबद्ध केंद्रक उपलब्ध आहे. सो एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दुसरा आहे दे हॅव सिडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हीप लाईक फ्लॅगेला और फॉर लोकोमोशन. म्हणजेच प्रचलनासाठी ते सिडोपोडिया छदमपाद त्या सहाय्याने ते मूवमेंट करू शकतात. आणि शेवटचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऑटोट्रॉप्स, ज्याची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. युग्लिना, वॉल्वॉक्स, ज्यांच्या पेशीमध्ये हरित लवके असतात. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम एटसेट्रा. आता काही सजीवांच्या आकृत्या आपल्याकडे आहेत. ह्या स्क्रीनवर ज्या दिसत आहेत ह्या आहेत किंगडम मोनेरामध्ये मोडणाऱ्या सजीवांच्या आकृत्या, ज्याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. सेकंडली ह्या आहेत किंगडम प्रोटिस्टामध्ये मोडणाऱ्या वॉल्वॉक्स, पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा. त्याच्या पेशी कशा प्रकारे असतात त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. हे आपण सखोल पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर आहे फंगाय, अशा प्रकारची रचना असते. फंगायमध्ये सर्वात महत्त्वाचे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. बघा, दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हिट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. सर्व शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हिट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. हे परपोषी आहेत, नॉन ग्रीन आहेत. प्रकाश संश्लेषणाची क्रिया होणार नाही आहे यांच्यामध्ये. युकॅरियोटिक आहेत. सेलचा जो प्रकार आहे तो युकॅरियोट आहे. आणि हिट्रोट्रॉफिक म्हणजे परपोषी, हे दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. सेकंड, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. यातले बहुतेक कवक हे मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर हे जगतात. ऑर्गॅनिक मॅटर, कुजलेले कार्बनी पदार्थ यावरती हे स्वतःचं पोषण करून घेतात. जो तिसरा मुद्दा आहे, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. यांची पेशी भित्तिका ही चिटिन या जटिल शर्करेपासून, शुगरपासून तयार झालेली असते. जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. चौथा जो मुद्दा आहे तो आहे सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही कवक फंगाय ही तंतुरूपी असतात, थ्रेड लाईक, आणि आतील पेशीद्रव्यांमध्ये त्यांच्या असंख्य न्यूक्लियाय असतात, केंद्रक. आणि पाचवा जो मुद्दा आहे, यामध्ये कोणकोणत्या सजीवांना आपण घेऊया. बेकर्स यीस्ट हे खूप चांगलं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. ॲस्परजिल्स, मक्याच्या कणसावरील जी बुरशी असते तिला म्हटलं जातं. पेनिसिलियम आणि मशरूम्स म्हणजे भूछत्रे ही त्याची उदाहरणं आहेत की या प्रकारचे सजीव हे परपोषी आहेत, युकॅरियोटिक सेल्समध्ये असतात, पण हिट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स ही सर्व आहेत.
आणि व्हिटकरच्या या सर्व वर्गीकरणाच्या पद्धती मांडल्या गेल्यात तरी सुद्धा आजही अनेक शास्त्रज्ञ या 5 किंगडम क्लासिफिकेशनला प्रमाण मानतात. म्हणजे व्हिटकर नंतरही अनेक क्लासिफिकेशनच्या पद्धती समोर आल्यात, परंतु व्हिटकरची क्लासिफिकेशनची पद्धत अनेक शास्त्रज्ञ आजही वापरतायत. हेच या 5 किंगडम क्लासिफिकेशनचं सक्सेस आपल्याला म्हणावं लागेल. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघणार आहोत.